नमस्कार. मागच्या सोमवारी आपण दैवी गुणांपैकी तिसऱ्या गुणांचा विचार करत होतो, ज्ञानयोग व्यवस्थिती. माऊलीने केवळ 4च ओव्या ह्या गुणासाठी दिल्या. त्यातल्या 2 ओव्यांचा विचार आपण केला. मुद्दामच 2 ओव्या ठेवल्या होत्या की हा विषय थोडासा कठीण वाटणारा असूनसुद्धा माऊलीने केवळ 4च ओव्या त्याच्यासाठी लिहिल्या. ही ज्ञानयोग व्यवस्थिती काय आहे? तर योग शब्द वापरला की तिथे नुसती अष्टांग योग साधना एवढं पूर्ण नाही आहे, तर त्याला कर्मयोग असा पण अर्थ आपण घ्यायचा असं पाहिलं होतं. त्यामुळे ज्ञानयोग व्यवस्थितीमध्ये ज्ञान आणि कर्म दोघांचाही योग काय आहे आणि व्यवस्थिती म्हणजे ते मिळालेलं जे ज्ञान आहे ते टिकवून ठेवणं याचाही विचार भगवंतांनी माणसाला करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे. अन्य आपण पाहतो की हे सगळे दैवी गुण जे आहेत ते भगवंतांनी फक्त आपल्याला दिलेले आहेत. बाकी 84 लक्षवरती जीवांना या गोष्टी दिलेल्या नाहीत. आणि म्हणून मग या दैवी गुणांचं जे आपल्याला मिळालेला एवढा अधिकार आहे त्याचा वापर आपण कसा करतो त्याच्यासाठी याचा अभ्यास जरा अधिक करणं आवश्यक आहे. म्हणून ज्ञान योग याचा अर्थ आत्मज्ञान आणि कर्मयोग हा मिळवणं आणि मिळवलेला टिकवणं याला ज्ञान योग व्यवस्थिती असं म्हणायचं. आपण 2 ओव्या पाहिलेत. आज आणखीन त्याचा विचार आपण करणार आहोत. याचा अर्थच असा आहे की हे आत्मज्ञान जे म्हणतो आहे म्हणजे आपलं खरं स्वरूप काय आहे, आपण या जगामध्ये कशासाठी आलो आहे आणि ही जी संधी आपल्याला मिळालेली आहे, संधीचा उपयोग करून पुन्हा येणं जाणं नाही हे आपल्याला कसं करता येईल ह्याच्यासाठी जे स्वस्वरूपाचं ज्ञान आत्मज्ञान आपल्याला हवं त्याचा विचार हे करताना काय तर आपल्या ज्या चित्तवृत्ती आहेत त्या चित्तवृत्तींचा विरोध करणं. मग आपल्याला स्वाभाविकपणे असं वाटेल की हे सगळं करायचं म्हणजे या दृश्य जगामध्ये राहायचं. कसं राहणार? काही कुणाकडे जायचं नाही का, कोणाशी बोलायचं नाही का, काहीच करायचं सारखं काय तर स्वस्वरूपाचाच विचार करायचा, आत्मज्ञानाचा विचार करायचा. तर असं नाही. याचा अर्थ असा आहे की अनुसंधान त्याचं ठेवणं. या सगळ्या दृश्य जगामधल्या गोष्टींमध्ये अडकून न राहता ते तेवढ्यापुरतं असेल. राग लोभ मद मत्सर येणार नाही अशातला काही भाग नाही, पण तो मर्यादित स्वरूपात आणि तिथल्या तिथेच संपून जाईल अशा प्रकारची एक विचारसरणी आपली व्हावी. आणि ह्याच्यासाठी आपल्याला आत्मज्ञान आणि कर्मयोग दोन्हीही मिळवणं आणि त्याची व्यवस्थिती म्हणजे ते टिकवून ठेवणं असं आपल्याला माऊली समजावून देत आहेत. आपण त्याचा विचार केला आहे. आणखीन एक गोष्ट आपण पाहिलं की हे असं सगळं जरी किती असलं तरी काही प्रश्न मनामध्ये तसेच राहतात. म्हणजे त्या तिथंपर्यंत आपण पोचत नाही. अशा कळलं आहे परंतु अजूनही ते प्रश्न संपलेले नाही की आचरणात आणताना. उदाहरणच द्यायचं झालं तर मी सोपं उदाहरण आहे की आपल्याला निर्गुण निराकार भगवंत ही गोष्ट कळली आहे, पण तरीसुद्धा सगळं रूपातल्या देवाला पूजा करायची वाटतेच. मग घरातली रोजची पूजा असेल किंवा मंदिरात जाऊनची पूजा असेल हे सगळं करावंच वाटतं. म्हणजे निर्गुण निराकार भगवंताला सुद्धा आपण सगुण साकारामध्ये तितक्याच प्रेमाने आनंदाने पाहतो की किंबहुना सगुण साकार भगवंताच्या पूजेमधला आनंद आपल्याला मिळतो. मग ज्याला निर्गुण निराकार भगवंत कळला आहे त्यांनी सगुण साकाराची पूजा करायची आवश्यकता नाही असं आपण म्हणू. तर त्याचा अर्थ असा की सगुण मूर्तीची किंवा सगुण परमेश्वराची पूजा करताना सुद्धा अनुसंधान निर्गुण निराकाराचं ठेवायचं. सगुणाची पूजा पण करायची कारण त्याचाच आधार घेऊन आपण निर्गुण निराकाराकडे जातो. किंबहुना सगळ्या संतांनी जरी त्यांना निर्गुण निराकार कळला असला तरी देखील सगुणाची पूजा करताना आपण पाहिलं आहे. काही समर्थांना पुन्हा पुन्हा काही नाम घेण्याची आवश्यकता होती अशातला का भाग नाही. अनुसंधानात ते होतेच, पण तुम्हा आम्हाला कळावं यासाठी या सगळ्या गोष्टी संतांनी केलेल्या आपल्याला दिसतात. अशा अर्थाने आपण विचार केला तर आपल्याला आत्मज्ञान स्वस्वरूपस्थिती किंवा आता आपण म्हटलं तसं हे सगळं टिकवणं कळलेलं आहे आणि ते टिकवणं ह्यामध्ये आपण सगळे अडकतो. कळलेलं आहे असं वाटतं परंतु ते प्रत्यक्ष टिकवणं व्यवस्थिती हा शब्द जो वापरला आहे भगवंतानी तो मात्र आपल्याला पुरेसा लक्षात आलेला असतो अशातला भाग नाही. म्हणून त्याचा विचार आपण अधिक करायचा. आपण क्षणभर असा विचार करू की समजा अनुसंधान टिकवायचं म्हणजे आपण समजा एकटेच घरी आहोत आणि आता काही कोणी फारसं येण्याची शक्यता नाही आहे. त्या बेल वाजण्याचा फोन वाजण्याचा काही प्रश्न नाही आहे. मग मिळणारा जो आपल्याला वेळ आहे तो आपण खरोखरच असं काही नामामध्ये ध्यानामध्ये भगवंताच्या स्मरणामध्ये घालवतो का
कितीतरी गोष्टी, कितीतरी मनामध्ये विषय येतात, कोण नाही त्या गोष्टी आठवतात आणि त्या सगळ्या अनुसंधानात किंवा त्या विषयात आपण रमतो. आणि त्यामुळे असं काही नाही आहे की ह्या दृश्य जगाची फार मोठी अडचण आहे आम्हाला. हे दृश्य जगातल्या गोष्टी आम्हाला टिकवू देत नाहीत, या भगवंताच्या स्मरणात राहू देत नाहीत असं वाटण्याचं काही कारण नाही. आपण एकटे जरी असलो तरी देखील अशा अनुसंधानात राहता येतच, अशातला काही भाग नाही. त्याच्यासाठी सराव करणं, त्याच्यासाठी मनात आलेल्या ह्या ती जी व्यवस्थिती ही आपल्याला पाहिजे आहे, त्या व्यवस्थितीसाठी आधीचा जो आत्मज्ञानाचा किंवा कर्मयोगाचा विषय आहे त्यामध्ये आपण रमणं किंवा त्याचा सातत्याने विचार करणं. जसा कोणी सामाजिक काम करत असेल तर तो त्या कामाचा विचार करेल, जो देशाचं काम करत असेल त्याचा विचार करेल, जो खरोखरच सीमेवरती लढत असेल तर तिथे तो त्याचं अनुसंधान ठेवेल. जो जे काम करतो आहे त्याच्या अनुसंधानात राहणं याला व्यवस्थितीही असं म्हटलं आहे. नामस्मरणात राहणं किंवा भगवंताच्या अनुसंधानात राहणं याचा अर्थ काय तो आपल्याला कळेल. आता हे सगळं करायचं म्हणजे पुन्हा मनात विषय येतो, म्हणजे काय आम्ही सिनेमाला, नाटकाला, टी व्ही बघायला काय जायचंच नाही की काय? तर जायचं ना, ते काही करायचं नाही अशातला काही भाग नाही आहे. माऊलींच्या वेळेला किंवा समर्थांच्या वेळेला काही ते नव्हतं, त्यामुळे आपल्या वेळेला आहे तर करायचंच नाही का असा जो कोणी प्रश्न विचारला तर असं काही नाही. थोडं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा कशासाठी आपण करतो आहे तर आपल्या चित्तामध्ये एक आनंद मिळावा ह्याच्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो. हे फक्त तपासावं की खरंच या चित्तवृत्तीला आपल्याला समाधान मिळतं आहे ना, आनंद मिळत आहे ना, नाही तर करायला जातो आहे आणि घडतं बढतंच असं होऊ नये. यासाठी आपण अनुसंधान ठेवायचं म्हणजे आपण जे काही करतो आहे तिथे आपल्या ह्या ज्या काही आत्मस्थिती किंवा आत्मज्ञान किंवा आता म्हटलं तसं कर्मयोग या दोनही गोष्टींची व्यवस्थिती ती टिकवून ठेवणं जमत आहे ना असं पाहणं. असं आहे की आपण थोडेसं अंतर्मुख झालो, विचार करायला लागलो, आपल्या मनावरती नियंत्रण ठेवायला लागलो की आपल्या मनामध्ये कोणते विचार यायला पाहिजे ते आपल्या हातात असलं पाहिजे. भलते सध्या मनात विचार आले तर ते आपल्याला बाजूला करता आले पाहिजेत. तर असा विचार केला तर माणसाचं मन कशात रमतं ते त्याला कळतं. एखादा असेल ना काही समजा अगदी पत्ते खेळणार असेल त्याचं पत्त्यातच मन रमेल की तो तिथे खेळायला की त्याचं भान हरपून जाईल. पण एखादा खरंच भगवत नामस्मरणामध्ये दंग असेल तर तो एक तासभर भजनाला जाईल तर तिथेच त्याचं मन रमेल. मन कशात रमेल, आपली बुद्धी कशामध्ये, बुद्धी नियंत्रित कशी ठेवता येईल हे ज्याचं त्याला कळतं. आणि मग त्याच्यात चांगलं वाईट काय हे निवडण्याची सुद्धा माणसाला बुद्धी दिलेली आहे. मग माणसाने ठरवावं की माझं मन कशात रमतं आणि ती गोष्ट योग्य आहे का. आणि तसं जर योग्य असेल तर मग ती गोष्ट करायला काहीच हरकत नाही, त्या अनुसंधानात राहायला काहीच हरकत नाही. याला ज्ञानयोग व्यवस्थित आत्मज्ञान पण आणि कर्मयोग पण हे टिकवून ठेवणं असं आपल्याला म्हणता येतं. आपण 2 ओव्यांचा अभ्यास मागच्या वेळेस केला होता. या माऊलींच्या या दोन्ही ओव्यांमध्ये थोडासा आपल्याला कठीण वाटणारा भाग असल्यामुळे मी ओवी परत वाचली नाही तरी त्याचा भावार्थ लक्षात येते की त्यांनी असं म्हटलं होतं की आत्मा अनात्मा समजून घेणं बरोबर आहे. ज्ञान कशाला म्हणायचं तर चांगलं काय, वाईट काय, आत्मा काय, अनात्मा काय, सार काय, असार काय, यातलं सार आणि असार कळलं, चांगलं आणि वाईट कळलं की आपल्याला ज्ञान झालं असं आपण म्हणतो. घरातल्या लहान मुलाला किंवा नातवंडाला आपण सांगताना अरे थांब जरा मी काय सांगते ऐक, याचा अर्थ काय, काय बरोबर आहे ते मला कळलेलं आहे, ते मी काय सांगते ऐक असं आपल्याला म्हणायचं असतं. आता हे जे सगळं आपल्याला कळलं आहे, चांगलं काय वाईट काय हे जर कळलेलं आहे तर त्याचा आपल्या चित्ताने स्वाभाविकच अभ्यास केला पाहिजे. म्हणजे कळलं आहे पण तरी देखील मी चुकीचं वागणार असं होऊन चालणार नाही. यासाठी माऊली आपल्याला आता आत्मलाभाविसी ज्ञानयोगा माझी एकी जे आपुल्या ठाकी हावे भरे असं 81व्या ओवीमध्ये सांगितलं की कुठल्याही एका साधनाच्या ठिकाणी अशी जी उत्कट इच्छा आपल्याला निर्माण होते ती ज्ञानयोग व्यवस्थित आहे. आता गृहीत धरलं आहे की आपण चांगलं सारच जाणलेलं आहे, ते म्हणजे श्रेयस्सच आहे आपलं, आपल्याला प्रिय असणारं नाही तर आपल्या कल्याणाचं आपल्याला आवडणारं आहे असा विचार करूनच तीच गोष्ट आपण टिकवून ठेवायची आहे. अशी ह्या माऊलींच्या 81व्या ओवीमध्ये त्यांनी सुरुवात करून दिली. पुढे त्यांनी आपल्याला असं म्हटलं की यज्ञाचं एक उदाहरण घेतलं की यज्ञामध्ये ज्या देवतेचं नाव घेऊन आहुती दिली जाते तर अग्नीमध्ये आहुती दिली जाते आणि ती त्या देवतेला ती पोचते असा त्या यज्ञभूमिकेमागे हे असतं, हेतू असतो की नाव घ्यायचं त्या देवतेचं, आहुती त्या यज्ञामध्ये टाकायची आणि ती आहुती कृतज्ञतापूर्वक त्या देवतेला पोचते अशा प्रकारचा त्याच्या मागचा आपला हेतू असतो.
आता त्याचाच विचार माऊलींनी इथे घेतला आहे. ते इथं सगळी आहे चित्तवृत्ती त्यागू करणे ऐशारीती निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैसी. जसं अग्नीमध्ये अशा प्रकारचं आपण हवन द्रव्य टाकतो तसं माऊली सांगताय की एखाद्या माणसाने अगदी निष्काम म्हणजे कुठलीच कामना मनात न ठेवता त्या आपल्या सगळ्या असार गोष्टींची आहुती देऊन टाकायची. चित्तवृत्तीचा त्याग करायचा म्हणजे काय, अशा ज्या काही मनामध्ये येतात गोष्टी त्या सगळ्यांची आहुती देऊन टाकायची, त्या सगळ्या बाजूला करून टाकायच्या. म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते बरोबर घडेल असा त्याचा अर्थ. त्यामुळे दृष्टांत चांगला दिला आहे की त्या देवतेला जातात म्हणजे आहुती देऊन टाकले की देवतेला पोचतात. तसं त्या चित्तवृत्तीची आहुती देऊन टाकायची म्हणजे मग त्या संपून जातील असा त्याचा अर्थ. नंतरच्या 83व्या ओळीमध्ये 2 अर्ध्या चरणामध्ये एक विषय सांगितला आणि नंतरच्या 2 अर्ध्या चरणांमध्ये एक दृष्टांत दाखवला. काय माऊली म्हणतात तर आत्मजा का सुकुलीने आपुली आत्मजा सत्कुलीची दिधली. साधी गोष्ट आहे की एखाद्या चांगल्या कुळातील मुलगी चांगल्या कुळातील मुलाशी स्वाभाविकच वडील आपल्या कुळाला साजेसा जावई शोधणार. त्यामुळे का सुकुलीने आपुली आपुली आत्मजा म्हणजे आपली मुलगी एखाद्या चांगल्या कुळातली आपली मुलगी सत्कुळीही ती दिली, चांगल्या कुळामध्ये दिली. स्वाभाविकच आहे वडील मुलीसाठी स्थळ शोधताना आपल्या कुळाला साजेल असा जावई शोधणार, त्यात काही चुकीचं नाही. पुढला जो दृष्टांत आहे तो महत्त्वाचा आहे. पुढे म्हणा लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जायची. विष्णूकडे जशी लक्ष्मी स्थिरावली तसं जणू की याची मुलगी चांगल्या कुळातली मुलगी चांगल्या घरामध्ये दिली गेली असं माऊलींचा ह्या ओवीमधला खरा भावार्थ. आता आपण लक्षात घेऊया की ह्या ओवीच्या मागे माऊलींना नेमकं काय सांगायचं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समुद्र मंथन झालं आणि जी की 14 रत्न बाहेर आली त्या 14 रत्नांमध्ये ही लक्ष्मी पण आली. आणि स्वाभाविकच ह्या लक्ष्मीवरती सगळ्यांचाच डोळा, पैसा कोणाला नको आहे. तेव्हा तिथे उपस्थित असणारे देव असू देत, ऋषी असू देत, माणसं असू देत, अगदी सगळीजणं ती लक्ष्मी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते, रुद्ध झालेले होते. सगळ्यांना ती हवीच होती. त्यामुळे आता प्रत्येकाला वाटतं की लक्ष्मी मला मिळावी आणि लक्ष्मी आपल्याला वरावं. पण ही लक्ष्मी मोठी हुशार आहे. नुसती हुशार नाही तर तिच्याजवळ विवेक पण आहे. आणि त्यामुळे तिने काय केलं, तिने ह्या उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना जे वाटतं आहे की लक्ष्मी मिळावी या सगळ्यांच्या गुणदोषांचा विचार केला. उपस्थित असणारे जे काही ऋषी मुनी देव गण मानव जेवढे होते त्या सगळ्यांचा तिने विचार केला, विवेक केला. जणू काही मनातल्या मनात त्यांची स्वतःची परीक्षा घेतली. आणि तिच्या असं लक्षात आलं की बरेचसे तिथे तपस्वी ऋषीमुनी होते, नव्हते अशातला भाग नाही. अनेक गोष्टी त्यांनी संपादन केल्या होत्या, बुद्धिमान होते, पण क्रोधी होते. त्यामुळे तिच्या दृष्टीने त्यांचे मार्ग कमी. कोणी ज्ञानी होते, अत्यंत ज्ञानी होते, पण विषयासक्त होते, तेही तिला मान्य नव्हतं. म्हणजे एक चांगला गुण आहे त्याच्यासाठी मार्क द्यावेत तर दुसरं काहीतरी सार आणि असार आपण म्हणतो आहे ना, आधीच्या ओळीत झालेलं आहे. त्यामुळे सगळं चांगलंच तिला शोधायचं होतं. आणि त्यामुळे काही कुणाजवळ समजा काही अधिकार असेल तर अधिकार असला तरी तो कामुक होता, कामवासना त्याची नसली. तर काही ना काहीतरी चांगला गुण परंतु काहीतरी त्रुटी तिला वाटत होते. कोणी सत्ताधारी होते पण सत्ता दुसऱ्याच्या आश्रयाने टिकणारी होती. म्हणजे सत्ताधारी आहे पण एखाद्याने पाठिंबा काढून घेतला की त्याचं पद गेलं, अशा सत्ताधाऱ्याचा कौतुक आहे. पूर्ण बहुमत त्याला असेल तर त्याच्या शब्दाला किंमत आहे. अशा अर्थाने तिने सगळ्यांची परीक्षा घेतली आणि तिच्या लक्षात आलं. अगदी धार्मिक मंडळी पण तिथे होती, पण धार्मिक मंडळी असून सुद्धा अंतःकरणात दया नव्हती. कुठल्याच व्यक्तीबद्दल तिला असं 100% ही व्यक्ती चांगली असं वाटलं नाही. त्यामुळे कोणालाच तिने वरलं नाही, कोणीच तिच्या दृष्टीने चांगला नव्हता. असा सगळा विचार करता सगळ्यांचा त्या जमलेल्या उपस्थित मंडळींचा तिने विचार केला आणि मग सर्व गुणसंपन्न असा जो अगदी योग्य आपल्या दृष्टीने अतिशय योग्य असं लक्ष्मीला वाटलं आणि म्हणून तिने महाविष्णूची निवड केली. आता असं पाहिल्यावर लक्ष्मीनं स्वाभाविकच माऊली असं वर्णन केलं, वरलं आणि स्थिरावलं. लक्ष्मीने विष्णूला वरलं आणि स्थिर झाली. तिने परीक्षा घेतली, विवेकाने विचार करून या सगळ्याचा निर्णय घेतला. आता आपण माऊलींनी हे उदाहरण का दिलं असेल, का दृष्टांत दिला असेल असा जर विचार केला तर आपल्याला कळेल की आता कुठलंही तिच्या मनामध्ये संशय नाही आहे. आधी सगळ्यांची त्यांनी परीक्षा घेतलेली आहे, मनात विचार केलेला आहे, काय बरोबर काय चूक त्यांच्याजवळ गुण आहेत, काय नेमका दुर्गुण आहे हे सगळं शोधलं होतं. आणि मग अशा वेळेला कुठल्याही एका साधनेच्या ठिकाणी
तिची जेव्हा वृत्ती स्थिर झाली, अरे हां हे बरोबर आहे, त्यावेळेला तिने हा निर्णय घेतला. याला म्हणायचं ज्ञानयोग व्यवस्थिती. म्हणून माऊलीने लक्ष्मीचं उदाहरण दिलेलं आहे की तिचा जसा तो निर्णय होता. भगवान म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगताना असं म्हटलं आहे लगेचच्या 84च्या ओवी, तैसे निर्विकल्पपणे. तैसे म्हणजे आधीच्या ओवीमध्ये जी गोष्ट लक्ष्मीनं केली आहे, योग्य निवड केली आहे, तैसे निर्विकल्पपणे जे योगज्ञानीचं या वृत्ती होणे, तो तिचा गुण म्हणे श्रीकृष्णनाथ. भगवंत ह्या लक्ष्मीचं हे जे काही विशेष कौतुक सांगतायत त्याबद्दल ते असं म्हणतात की भगवंत अर्जुना म्हटलं, अर्जुन असं पहा की ज्ञानयोगी हो किंवा कर्मयोगी हो, असं मी जे म्हणतो आहे ज्ञानयोग व्यवस्थिती, ज्ञानयोगी हो किंवा कर्मयोगी हो याचा अर्थ काय. तर ज्ञान म्हणजे तुझं जे बुद्धीचा विकास आहे, आत्मज्ञानापर्यंत जायचं आहे, ते बुद्धीचा विकास आणि खऱ्या अर्थाने त्याचं आचरण पण, सत्याचं आचरण पण कळतं आहे, पण तशी कृती पण झाली पाहिजे. ते सगळं ज्ञानाचं लक्षणामध्ये येतं. एखादा ज्ञानी आहे म्हणजे आत्मज्ञानी आहे तर त्याच्याजवळ ते ज्ञानही असलं पाहिजे आणि तशी त्याची कृतीही झाली पाहिजे. अशा दोन्ही गोष्टी आहेत. याचा अर्थच असा आहे की तितकं त्याचं ईश्वराशी अनुसंधान किंवा सानिध्य असलं पाहिजे. आपण जसं सामान्यपणाने तुम्ही आम्ही अनेकदा म्हणतो, अहो काय ते ज्ञानेश्वर काही कळत नाही हो, किती वेळा वाचली पण काही कळत नाही हो. आता असं म्हणणं याचा अर्थ असा आहे की अज्ञान जे आहे ते पुन्हा पुन्हा वाचलं, सारखं वाचलं तरी देखील आपल्याला कळत नाही आहे असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून आपण म्हणतो ना ते कळत नाही. अनंतराव आठवले नाही की वर्धानंद भारती ज्याला म्हणतो त्यांनी आपल्याला म्हणजे त्यांनी ती स्वतःचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, एकदा मी म्हणे मामासाहेब दांडेकरांकडे गेलो. म्हणजे आपण माहिती आहे सगळ्यांच्या घरोघरी आपण जी काही ज्ञानेश्वरी हल्ली वाचतो ना, ती मामासाहेब दांडेकरांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. ती ज्ञानेश्वरी आपण साधारणपणानं अनेक ज्ञानेश्वरी आहेत, पण अगदी अलीकडली म्हणून मामासाहेबांची ज्ञानेश्वरी आपण अशी अभ्यासासाठी धरतो. तर या मामासाहेबांकडे वरदानंद गेले आणि त्यांनी असं म्हटलं की मला खरंच ज्ञानेश्वरीमधलं सगळं असं नीटपणे कळत नाही, मी तुमच्याकडे येऊ का. वरदानंद भारतींनी असं विचारताच, खरं म्हणजे ज्यांनी ज्ञानेश्वरीचा इतका सखोल अभ्यास केलेला आहे, ज्यांनी त्याचा अर्थ लिहिलेला आहे, यांनी काय उत्तर द्यायला पाहिजे. किंवा क्षणभर असं विचार केला की तुम्ही आम्ही काय दिलं असतं, तर आपण हो चालेल या ना. जणू काही खरोखरच मला ज्ञानेश्वरी सगळी येते आहे आणि यांना असं वाटतं आहे मला येते आहे आणि ते माझ्याकडे येत आहेत, तर आपण म्हटलं हो या ना असं म्हटलं असतं. पण मामासाहेब काय म्हणतात, हो हरकत नाही यायला, पण असं आहे की मला किती जमेल मी प्रयत्न करतो तुझ्या सगळ्या शंका दूर करण्याचा. मामासाहेब दांडेकर अशा पद्धतीचं जे उत्तर देतात तेव्हा आपल्याला कळेल की ज्ञानेश्वरी अभ्यास करताना त्यांच्यासारख्याने असं म्हणावं, ज्यांचा खरंच असा इतका सखोल अभ्यास आहे, जे अर्थ सगळा भाषांतर लिहू शकतात, त्यांनी पण म्हणावं की मी प्रयत्न करेन. याचा अर्थच असा आहे की हा एक इतका अलौकिक ग्रंथ आहे की तुम्ही प्रत्येक वेळी वाचायला जाल तेव्हा मला अधिकाधिक त्याचा अर्थ कळेल नव्हे, आणखीन वेगळं खोल आपल्याला जाता येईल. हे जे काही आहे आता नुसता अर्थ, शब्दांचा अर्थ कळेलही कदाचित, पण मामासाहेबांनी असं उत्तर देण्यामागे काय उद्देश होता, तर मी जोपर्यंत ते आचरणात आणत नाही आहे तोपर्यंत मला तो अर्थ कळला आहे अशातला काही भाग नाही, असं मामासाहेबांनी म्हणायचं आहे. आपल्याला महाभारतातला प्रसंग माहिती आहे की धर्मराज युधिष्ठिराला काही केल्या सत्यम वद धर्मचर स्वाध्यायान मा प्रमदहा, एवढा साधा पाठ शिकवलेला 3 दिवस झाले तरी आला नाही. रोज गुरुजी विचारतायत, सगळ्यांचा पाठ झाला आहे आणि धर्मराज युधिष्ठिर म्हणतात गुरुजी माझं काही झालं नाही. त्या गुरुजीला आश्चर्य वाटलं की असं कसं झालं, असं कसं होईल, सगळ्यांचा पाठ काय त्यात पाठ करण्यासारखं आहे, 3 तर वाक्य, एवढं कसं पाठ होत नाही. तेव्हा जे युधिष्ठिराने उत्तर दिलं ते आपल्या लक्षात येईल. धर्मराज युधिष्ठिर म्हणाले की जोपर्यंत मी अनवधानानं किंवा कधीतरी गप्पांच्या ओघात किंवा काहीतरी उगीचच कारण नसताना सुद्धा जर का खोटं बोलत असेल तर त्या सत्यबोधायला काय अर्थ आहे, तेवढं सुद्धा मी खोटं बोलता कामा नाही, तेव्हा मला तो पाठ कळला असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून मामा दांडेकर असं उत्तर देतात की मी प्रयत्न करीन, तर प्रयत्न करीन याचा अर्थ आहे की माऊली जे काही सांगताय ते सगळं जोपर्यंत माझ्या आचरणात येत नाही व्यवस्थितही, जोपर्यंत मी असं ते टिकवून ठेवत नाही तोपर्यंत हे त्या जमण्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून त्यांनी आपल्याला असं म्हटलं
असा आपल्याला अर्थ कळला. आता हा जो योग शब्द म्हणजे कर्मयोग असं आपण म्हणतो आहे, याची सगळी खरं तर आपल्याला 3ऱ्या अध्यायापासून चांगली माहिती आलेली आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानयोग, कर्म म्हटलं की कर्मयोग, निरनिराळे गीतेमध्ये अगदी हठयोग, अष्टांग योगापासून, पतंजली योगापासून सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. या त्या ठिकाणी त्या माध्यमातून प्राप्त होणं अतिशय कठीण असतं. अनेक वर्ष त्या योगाची साधना करणाऱ्या मंडळींनासुद्धा असं म्हणता येत नाही की हो मी आता त्याच्यामध्ये सगळं मला आलं. त्यालासुद्धा पुन्हा करावं लागतं. माऊली तर म्हणतात योगाची या वाटा जे का निघाले सुमटा, तर या दुःखाच्या वाटा भागा आला. माऊलीने स्पष्ट सांगितलं कठीण आहे. काय होतं, वाट्याला दुःखच येतं. ज्याला असं वाटतं की मला सगळं कळलं आहे, त्याला काही सगळं कळलेलं वगैरे नसतं, असं होतं. म्हणून ते म्हणतात की ठीक आहे, काय आसन प्राणायाम वगैरे अष्टांग साधना करायची. आता हल्ली असं होतं की या सगळ्या गोष्टींची का निकड आहे, तर दिसायला आपल्याला असं दिसतं की हे सगळं येत आहे, तर ते पुढलं तर अष्टांग योगातल्या पुढल्या गोष्टी जाऊ देत, सुरुवातीच्याच गोष्टींमध्ये आम्ही अडतो. अगदी तरुण मुलांनासुद्धा खाली मांडी घालून सुद्धा बसता येत नाही असं आपल्याला दिसतं. तर कसलं आलं आहे, आसन प्राणायामापर्यंत सुद्धा आमची गाडी जात नाही, तर पुढे धारणा ध्यान समाधी वगैरेचा विषयच करायला नको. म्हणजे शरीराला त्या लव वाक हा विषयच नाही आहे. त्यामुळे अगदी लहान वयापासून मोठं होईपर्यंत, म्हातारं होईपर्यंत कधीतरी आपल्याला जमेल असं वाटून जर लोक करत असतील तर कधीतरी जमेलला काय अर्थ आहे. आणि म्हणून ते व्यवस्थिती म्हटलं आहे. त्याचा अर्थ आहे की आपण जे काही शिकतो आहे ते माहिती तर सगळ्यांना असते. प्राणायामाने सगळे रोग बरे होतात, अनेकांचे अनुभव असतात, अनेक जण सांगतात. पण ते न चुकता नियमितपणानं करणं ही गोष्ट व्यवस्थितीमध्ये येते असं आपल्याला दिसतं. माऊलींनी अनेक ठिकाणी हरिपाठाचं असा योगयागविधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंपधर्मी, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. तर हे सगळं जे की आहे ते माऊली मोठ्या कळवळ्यानं आपल्याला सांगताय की हे सगळं करायला हवं, नुसतं बोलून भागणार नाही. मग एक सोपा उपाय काय, तर ते अनुसंधान ठेवा, आपोआप ते करावंसं वाटेल. म्हणजे मी असं नाही म्हणत की ह्याचं काही करायची आवश्यकता नाही आहे, हरिमुखे म्हणा असं म्हटलं, असं नाही आहे. हरिमुखे म्हटलं की हे सगळं करायची इच्छा होईल. करायला तेच हवं, प्राणायामच करायला हवा, पण प्राणायाम करण्याची इच्छा होण्यासाठी हा मार्ग अवलंबायला पाहिजे. म्हणून माऊली म्हणजे सुरुवात तर करा, हरिमुखे म्हणा, मग आपोआपच काय चांगलं काय वाईट कळेल, काय सार काय कळेल. कसं लक्ष्मीनी वरलं विष्णूला, त्याच्यासाठी कशा परीक्षा घेतल्या ह्या सगळ्याचं ज्ञान होईल. नाही तर तुम्ही आम्ही काय करतो, ठीक आहे जे आहेत हो बोलून मोकळे होतं, आपण की अशा परीक्षा कुठल्या प्रकारच्या घेत नाही. ते आपल्याला माऊली सांगतात की हरिमुखे म्हणा, तो भगवंत तुम्हाला ते सार काय आहे ते शोधायला मदत करेलच. आपण कितीतरी वेळा असं पाहतो की दासबोधाचा, ज्ञानेश्वरीचा, तुकारामाच्या गाथेचा वाचायला लागूया, कधीतरी आपल्याला उजेड पडणारच आहे असं नाही. हां, पण सुरुवातच केली नाही तर कसा उपयोग होणार. वयाची 70 गेली तरी आम्ही जर सुरुवातच केलेली नाही आहे तर कधी आम्हाला कळणार. त्यामुळे माऊली सांगतायत चांगलं काय हे आपल्याला कळायला हवं असेल आणि आपण आपल्याकडून ते करायला पण हवं असेल तर असं मनात आलं ना की लगेच सुरूच करून टाकावं, वाट बघू नये. मनात आलं की चांगलं आहे आणि मनात आलं तर ते करावं. होणारं ते होईना का, जाणारं ते जाईना का असं आहे ना. तर करायचं म्हणजे करायचंच, ह्याला व्यवस्थिती म्हणतात. काय होईल याचा विचार करायचा, काय होईल ते चांगलं आहे ना, मग आपण करायला सुरुवात करायची, ह्याला व्यवस्थिती असं म्हटलेलं आहे. संत मीराबाईचा अभंग जो तुम तोडे दिया मैं नाही तोड, इतकं पाहिजे. ती म्हणते की भगवंता तू मला सोडलंस तर सोड, मी तुला सोडणार नाही असं पाहिजे. की येऊद्यात किती अडचणी, पण मला हे करायचं म्हणजे करायचंच आहे असं ठरवलं. येतातच अडचणी येतात, आपली परीक्षा बघितली जाते, खरंच ही चिकाटणी करते का असं बघितलं जातं. पण जर का मीराबाईसारखं म्हटलं की तू सोड रे, पण मी तुला सोडणारच नाही असं जेव्हा असेल त्यावेळेला भगवंत नक्कीच आपल्याकडून चांगलं काम करून घेतो. म्हणून त्यांनी असं म्हटलं की निरपेक्ष कर्म करणं, निष्काम कर्म करणं असं जे की आहे त्याला व्यवस्थिती असं म्हटलं. म्हणजे दोन्ही ज्ञानाचं आणि कर्माचं दोन्हीचं महत्त्व सांगितलं आहे. ज्ञान योग व्यवस्थिती, योग शब्द योगापुरताच म्हणायचा नाही, कर्मयोग अशा अर्थाने पण त्याचा विचार करायचा. मग ही जी काही व्यवस्थिती आता आपल्याला कळलं, ज्ञानाने, विवेकानं, जाणून विचारपूर्वक, बुद्धीनं, विवेकानं हे सगळं जे करणं आहे त्याला व्यवस्थिती असं म्हटलं. जिथे जिथे काही चांगलं आहे
त्या सगळ्या गोष्टी चं ज्ञान करून घेणं हे आपल्याला त्या व्यवस्थितीमध्ये दिसून येईल. आता हे कर्म काही आपण जे करतो आहे ते प्रसिद्धीसाठी नाही आहे, यांनी केलं अरे वा असं नाही आहे, हे आपल्यासाठीच आहे याचा विचार पण करायचा आहे. म्हणजे बोर्डवरती नाव लागेल याच्यासाठी आपल्याला यातलं काहीच करायचं नाही आहे. आपलं कोणी नाव नाही घेतलं तरी देखील त्याचा काहीच म्हणजे आपला हेतूच तो नाही आहे. जसं असतं ना की आता सारखं आपण पाहतो म्हणून तेच उदाहरण द्यावं असं वाटतं. कुठेही काही निसर्ग आपत्ती येऊ दे किंवा काही संकटग्रस्त लोक असू दे, धावत जाणारे कोण असतात तर ते आपल्याला माहिती आहे. संघ स्वयंसेवक ताबडतोब जातात. त्यांची किंचितही अपेक्षा नसते की आपल्या लोकांनी व्हिडिओ तयार करावेत, फोटो काढावेत, आपले ते पाठवावेत. या हेतूने ते जातच नाही मदतीला. मदत करणं हाच त्यांचा प्रामाणिक उद्देश असतो आणि म्हणून ते तातडीनं मदतीला. आता वारीची आपण दरवर्षी वेळ आलेली आहे वारीची, आषाढ महिना जवळाला, तेव्हा आपण पाहतो की वारीमधल्या या वारकऱ्यांना सर्वतोपरी मदत ही मंडळी करताना दिसतात. कुठे त्यांचे काही फोटो यावे, वर्तमानपत्रामध्ये काही त्यांची बातमी यावी असं थोडंच त्यांचा हेतू असतो. अशा पद्धतीने निरपेक्षपणानं जी कामं करणारी असतात आणि हे व्यवस्थिती हे असं मनापासून की आपल्याला करायचंच आहे, हे माझ्यासाठीच दिलेलं काम आहे जणू काही, अशा पद्धतीनं जो करतो त्याला माऊली मिळेल. निरिच्छम कुठल्याही प्रकारचं मनामध्ये काही स्वार्थ न ठेवता ही मंडळी करतात. सेवाभाव त्याच्यामध्ये असतो, कर्तव्यभाव त्याच्यामध्ये असतो. याला सगळ्याला व्यवस्थिती असा शब्द आहे. दिसायला व्यवस्थिती हा शब्द सोपा वाटतो पण त्याच्या मागे एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. आता हे असं करण्याने ना आपोआपच आपल्या स्वभावामध्ये नम्रता येते. का अशा प्रकारची कामं करायची, तर मी केलं असा भाव जर नसेल तर तिथे एकदम नम्रता येते. खरोखर मनाला इतकी शांती प्राप्त होते, कारण भावच नाही आहे ना मनामध्ये. मी केलं असं 4 ठिकाणी आपला त्याचा डावलौकिक व्हावा असं काही नाही. अत्यंत सात्विक जीवन असतं, अत्यंत शांत स्वभाव होतो, अत्यंत नम्रता येते. या कर्मातून ही ज्ञानाची आणि कर्माची जी सांगड घातलेली आहे ती जी आहे त्याला समन्वय किंवा सांगड म्हणूया, ती व्यवस्थिती आहे. याच्यासाठी आपल्याला बोले तैसा चाले हा विचार करायला हवा. नुसतं बोलायचं आणि करायचं काही नाही अशांच्यासाठी हे नाहीच आहे. ज्ञानाचा आणि योगाचा, बोलायचं आणि त्याची कृती करायची, या दोघांचा समन्वय आपल्याला साधता आला पाहिजे. म्हणून त्याचीच पावलं वंदावी असं आपण म्हणतो. किंवा समर्थांचं क्रियेविणं वाचाळता व्यर्थ आहे नेहमीचं उदाहरण आपल्याला असतं की नुसतंच बोलायचं आणि कृती नाहीच करायची, तर अशांचा काहीच उपयोग नाही आहे. तर बोललं नाही तरी चालेल पण कृती करायची असा त्याचा अर्थ. किंवा समर्थ तर खूप ठिकाणी करी थोडे बोले फार, तो एक मूर्खांच्या लक्षणामध्ये करी थोडे बोले फार, करायचं एवढंसं काम. पुलंचं वाक्य असं लक्षात येतं. पुलं म्हणायचं आहे काय तर म्हणे फोटोला मधी, खायला आधी आणि कामाला कधीमध्ये. तसं नाही चालत. तर काम आधी करायचं आणि त्या काम केलं आहे असं दर्शवायचं सुद्धा नाही, आपलं आपण केलं आहे असं सांगायचं सुद्धा नाही. अशाला सगळ्याला व्यवस्थिती असा शब्द आहे. कर्मामागचं हे सगळं अशा पद्धतीचं ज्ञान असतं. त्या कर्मामागे अशा प्रकारचा सगळा हेतू असतो. अगदी साध्या कर्मातून आहे, म्हणजे बाकी आत्मज्ञान वगैरेपर्यंत पोचणं तर आहेच, पण दैनंदिन रोजसुद्धा आपलं जे जीवन आपण जगतो आहे त्यावेळेला अशा प्रकारचं विचार असणं करणं हे ज्याला जमतं, हे ज्याला मनापासून करता येतं. उगाच वरवरचं नाईलाजाने टाईमपास अशासाठी नाही, कृती आणि त्यामागचा भाव हा सगळा असा असला पाहिजे असं माऊली आपल्याला सांगतात. म्हणजे आपण की सगळेजण राजा हरिश्चंद्र नाही आहोत. राजा हरिश्चंद्राचं त्यांनी म्हणून त्याचं नाव झालं की स्वप्नातसुद्धा त्यांनी जो काही शब्द दिला तो प्रत्यक्ष उठल्यानंतर तसा पाळला. आपण सत्यात दिलेला तरी पाळतो आहे का? त्यामुळे स्वप्नात दिलेलं पाळणं हे राजा हरिश्चंद्रापुरतं ठीक आहे, आपण उदाहरण म्हणून त्यांचं फक्त घ्यायचं. आपल्याला एवढं नाही जमलं तरी निदान आपण एखाद्याला सत्यामध्ये शब्द दिला असता तर तो तरी आपण पाळू. सगळ्या मोठमोठी उदाहरणं सोपी असतात देणं. शिबिराजाने एका पक्षासाठी आपले प्राण दिले. पक्षासाठी कशाला, आपण आपल्या घरातले, आजूबाजूचे, देशातले, धर्मातले या मंडळींसाठी जे काही आपलं योगदान द्यायचं आहे ते तरी आपण प्रामाणिकपणाने द्यावं, ही कर्म तरी आपण करावीत असा विचार मनाशी ठेवून आपलं आचरण ठेवावं, ही व्यवस्थिती आहे. आपण छोट्या मोठ्या गोष्टींनी गडबडून जातो. कितीतरी उदाहरणं आपल्याला माहिती आहेत की जे काम घेतलेलं आहे त्या कितीही अडचण येऊ दे, लगेचच आपल्याला लोकमान्य टिळकांची आठवण होते. टिळक अग्रलेख लिहित आहे
आणि स्वतःच्या मुलाच्या मृत्यूची बातमी आली आहे. शेजारचा मुलगा सांगायला आला आहे आणि टेकाने ऐकलं नाही आहे का? त्यालाच असं वाटलं की यांच्या चेहऱ्यावर काय भावतं, ते जे काम करतायत ते काम थांबवलं पण नाही त्यांनी, म्हणून पुन्हा त्यांनी सांगितलं. तरी देखील लोकमान्य टिळकांनी तो अग्रलेख पुरा केला. मग कोणीतरी त्याला विचारलं की असं काय तू, तेव्हा ते म्हणाले की घराघरात उपलेखची साथ होती, घराघरातून ह्या गोष्टी घडत आहेत. आज माझ्या घरातला नंबर लागला. इतकं जेव्हा वागणुकीमध्ये आपल्याला दिसतं. आता ही खूपच म्हणजे अवघडच गोष्ट आहे, परंतु अशा अवघड वाटणाऱ्या गोष्टी जेव्हा आपण ऐकू, ही यांची जी तेजस्वी कर्म आहे, ही कर्म जेव्हा आपण ऐकू तेव्हा आपल्याला कळेल की ही जी काही जाणीव आहे की माझा अग्रलेख जगता गेला नाही, माझ्या वैयक्तिक दुःखामुळे मी वेळेवरतीचा अग्रलेख लिहू शकलो नाही, तर उद्या इतकी हजारो माणसं तू वाचू नाही शकणार. तर ते जे माझं कर्म आहे ते अधिक महत्त्वाचं आहे. ही जी काही जाणीव आहे त्या जाणीवेबरोबर कोणी मोठी मंडळी वागतात. आता ही जी आहे ती कर्मयोग व्यवस्थिती, फार मोठा दिसायला ज्ञानयोग व्यवस्थिती, कर्मयोग व्यवस्थिती असा शब्द जरी साधा असला तरी त्याच्या मागे आपल्याला खूप विचार माऊली सांगतात. परमार्थाच्या क्षेत्रातला विचार केला तर आपल्याला आत्मज्ञान किंवा स्वस्वरूप आपण म्हणतो आहे, किंवा आपलं जे चैतन्य आहे, आपल्यामध्ये असणारा ईश्वर आहे, याच्या सगळ्याचा जो अनुभव किंवा त्याची जी काही प्रचिती आपल्याला घ्यायची आहे. आपण वारंवार म्हणतो की हे नरदेहातच शक्य आहे, नरदेहालाच ह्याचं ज्ञान होणार आहे, नरदेहालाच हे कळणार आहे. त्यावरती तरी आपली निष्ठा असली पाहिजे की खरंच आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला नरदेह मिळाला आहे आणि नरदेह मिळाल्यामुळे हा जो ईश्वर आतमध्ये आहे त्याला ओळखण्याची आपल्याजवळ शक्ती आहे, आपल्याला हे ज्ञान आहे. संतांनी ते आपल्याला त्यांच्या कृतीतून दाखवलं आहे. त्यांचं कर्म आणि त्यांना झालेलं ज्ञान हे त्यांनी समन्वय करून आपल्याला दाखवलं आहे. त्यांनी सर्वानुभूती परमेश्वर ही गोष्ट कृतीने दाखवली. आपण मारे अगदी त्यांच्या सगळ्या गोष्टी सांगतो, पण सर्वानुभूती परमेश्वर हा विचार आपल्याला विचार जरी पटला ते आपल्या कृतीतून ते होतं का? अक्कलकोट स्वामींचं उदाहरण आपण नेहमी देतो. किती जरी तो अगदी श्रीमंत असला, फळं घेऊन जात असला, तरी वाटेतल्या भिकाऱ्यांनी हात पसरल्यावर एवढ्या मोठ्या टोपलीतलं फळ दिलं नाही. स्वामींना द्यायचं आहे. अरे स्वामींना द्यायचं आहे म्हणजे काय? समोर जो भुकेलेला आहे त्याला न देता स्वामींना टोपलीभर फळं देतो आहेस. स्वामींनी सांगितलं, अरे मगाशी मला वाटेत दिलं नाहीस. कोण कुठल्या रूपाने आपल्याजवळ मागेल हा विचार संतांना बरोबर कळतो आणि संत आपल्याला जाणीव करून देतात. अशा कितीतरी उदाहरणांचं आपल्याला माहिती आहे. आपण नुसतं म्हणतो नामदेव शिळी भाकरी कुत्रा घेऊन गेला, त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन गेले, पण सर्वानुभूती परमेश्वरी नामदेवाला गोष्ट कळली. आम्हाला फक्त गोष्टी सांगण्यापुरतं कळलं, पण आम्हाला दुसरा आणि मी ह्याच्यामध्ये असणारा जो फरक आहे तो की आमचा कमी होत नाही. हा परका, हा माझा, हा भेद माझा राहतोच असं दिसतं. आत्मज्ञानी माणसाचं कर्म कसं असतं तर तो सर्वानुभूती परमेश्वर पाहतो. त्याला सगळीकडे ईश्वर आहे हे अगदी पक्क कळलेलं असतं. म्हणून ते ज्ञानमय कर्म आणि कर्ममय ज्ञान हे जे ज्ञानयोग व्यवस्थिती आहे ना, हे खरं घोषवाक्य आहे की ज्ञानमय कर्म हे ज्ञान झालं आहे ना त्याप्रमाणे कर्म हवं. मग लोकमान्यांसारखं, अक्कलकोट स्वामींसारखं, नामदेवासारखं कर्म व्हायला पाहिजे, म्हणजे ते ज्ञानमय कर्म झालं. आणि कर्ममय ज्ञान, ते कर्म करताना कोणी आपल्याला हे करेल, हे काय चाललं आहे? नाथांना लोक म्हणालेच की अहो तुम्ही गंगा तिकडे नेताय, रामाला हे करायला नेताय आणि तुम्ही वाळवंटामध्ये गाढवाला पाणी पाजत. पण त्या गाढवामध्ये पण भगवंत आहे हे नाथाला कळलं तर लोकांना पण त्यांना सांगता आलं पाहिजे. त्यामुळे ते कर्ममय ज्ञान आणि ज्ञानमय कर्म या दोन्ही गोष्टी संतांना जमल्या. संत आपल्याला त्यांच्या कृतीनं आवर्जून सांगतायत हे आपल्याला पटलं पाहिजे. हे इतकं सहज नाही पटणार, गोष्ट खरीच आहे. पटलं तरी ते कृतीत येणं मोठं अवघड आहे. जसं असतं ना की ह्याला आपल्याला कष्टच करावे लागते. प्रत्येक वेळेला आपल्याला आपली कृती शोधावी लागेल, चूक बरोबर काय ते बघावं लागेल. चुकलं तर दुरुस्त चुकणारच, त्या चुकीची सारखी सातत्याने दुरुस्ती करावी लागेल. आणि म्हणून सुभाषित आहे, सुखार्थीनं कुतो विद्या कुतो विद्यार्थीनं सुखम. आपण जर विद्यार्थी आहोत तर आपल्याला असं आलेशान सगळं नाहीच मिळणार, त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करायलाच लागतील. कठीण जी आहे गोष्ट ती प्रयत्नानेच आपल्याला साध्य करायची आहे. पुन्हा आपल्याला ते प्रयत्न करावे लागतील, तेव्हा कुठे हे होईल. आणि जमणार नाही असा भाग नाही. आपण व्यवहारातल्या अनेक गोष्टींमध्ये ज्या कठीण वाटतात
त्यानंतर किती सुलभ होतात प्रयत्नांनी हे आपण पाहतो. लहान मुलांना आपण 7व्या-8व्या वर्षीच पोहायला शिकवतो, सायकल शिकवतो, तेव्हा सुरुवातीला कठीण जातं, धडपड होते, कितीतरी वेळा हात नाकातोंडात पाणी जातं, मला पोहायचंच नाही आहे, मला नकोच आहे, मी नाहीच जाणार असं होतं. पुन्हा आपण मुलांना नेतो, पुन्हा सायकल शिकायला, मग एक वेळ अशी येते की त्यातला आनंद त्यांना घेता येतो, मग काहीच त्यांना त्रास होत नाही. हे जसं आहे तसंच याही क्षेत्रामध्ये सतत अभ्यास, सतत प्रयत्न, सतत त्याच्यासाठी परिश्रम असं जर केलं तर आपल्या कर्माकडे आपणच लक्ष ठेवायचं. खरंच आपल्याला झालेल्या ज्ञानाप्रमाणे आपलं कर्म होतं आहे का, आपलं जीवन ज्ञानमय आणि अशा सत्कर्मांनी युक्त होतं आहे का, असं आपल्याला गीता आणि अभ्यास ज्ञानेश्वरी आपल्याला सांगते आहे. आणि हे सारखं अविरतच न थांबता झालं पाहिजे असं सांगत आहे. ही सगळी ज्ञानमय कर्मशीलता ही जी आहे ही ज्ञानयोग व्यवस्थिती आहे. त्यामुळे सुरुवातीला मी म्हटलं की माऊलींनी 4च ओव्या घेतल्या, पण त्या 4 ओव्यांसाठी आपल्याला पुरेशा नाही अशासाठी की ही मोठी अवघड गोष्ट आहे. दिसायला सोपी वाटली तरी समजुतीला फार नाही. हा ज्ञानी जो माणूस आहे तो मगाशी म्हटलं की तो संयमी असतो, शांत असतो, कार्यमग्न असतो, सतत आपल्या योग्य असणाऱ्या कर्मामध्ये असतो आणि स्वाभाविकच मग त्याला त्याच्या त्या अशा प्रकारच्या आचरणामुळे त्याला चांगल्या गोष्टी मिळत जातात, ज्याला आपण आपल्या शब्दांमध्ये म्हणतो हा मोठा सुदैवी आहे बाबा असं म्हणतो. पण तो सुदैवी आहे तर त्याच्या आधी त्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागलेल्या असतात. सगळ्यांकडे त्याची जी बघण्याची दृष्टी असते ती मोठी व्यापक असते, सर्वांबद्दल त्याला अत्यंत प्रेम असतं, आदर असतं असं होतं. आता ही जी काही गोष्ट आहे म्हणजे फक्त माझी काळजी नाही, सगळ्यांच्या कल्याणाची काळजी, सगळ्यांना घेऊन काम करण्याची तयारी, सगळे सुखी समृद्धी व्हावेत अशी त्याची इच्छा, या सगळ्याला आपण ज्ञानयोग व्यवस्थित असं म्हटलेलं आहे. हा जो काही समन्वय आहे याच्यामध्ये कुठेही आपल्याला दिसेल की कुठेही आपल्याला दांभिकपणा नाही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही आता किंचितही स्वार्थ शिल्लक नाही आहे, कुठेही भ्रष्टाचार नाही आहे. हे सगळं असंच्या असंच झालं पाहिजे तरच ही ज्ञानयोग व्यवस्थित आहे. काय बुद्धीनुसार कर्म आणि ह्या दोघांचा समन्वय, तर त्याप्रमाणेच झालं पाहिजे. ज्ञान पण आहे आणि कर्म पण आहे. पण आज मात्र आपल्याला असं दिसतं, दुर्दैव आहे आपलं, की हा समन्वय आपल्याला दिसत नाही. का बरं असे जे आपल्याला भ्रष्टाचाराच्या गोष्टी दिसतात, अत्यंत उच्च विद्याविभूषित असणारी मंडळी कितीतरी जवळजवळ रोज आपल्याला एखाद्या तरी ग्रुपमध्ये येतं की बघा बरं कोणाशी सेव नसतील तर फोनवर बोलू नका, क्षणार्धात तुमचं अकाउंट खाली होईल वगैरे वगैरे. या सगळ्या मंडळींना ज्ञान असतं, बुद्धी असते, बुद्धी नसते अशातला काही भाग नाही आहे. पण अशी बुद्धिमान मंडळी चुकीचं वर्तन करतात, चुकीचं कर्म करतात असं आपल्याला दिसतं. म्हणून मी असं म्हटलं की आपलं दुर्दैव असं आहे की ही जे काही ज्ञान आणि कर्म याचा जो समन्वय आहे, आता या व्यावहारिक दृष्टीमध्ये जेव्हा मी ज्ञान शब्द वापरते तेव्हा स्वाभाविकच बुद्धी असं मला म्हणायचं आहे. आपण जेव्हा पारमार्थिक ठिकाणी ज्ञान शब्द तेव्हा तो आत्मज्ञान शब्द आहे, त्याचा अर्थ आपण वापरतो. पण व्यवहारामधलं जे ज्ञान आहे म्हणजे बुद्धी आहे, ती बुद्धी जर आहे तर ती चांगल्याच कर्मासाठी वापरली पाहिजे, तर तसं दिसत नाही. जर चांगल्या कर्मासाठी काहीतरी नैतिकता हवी ना, ज्ञान आणि कर्माचा विचार करताना त्या दोघांचा जर समन्वय असेल तर माणूस जरा नीतिमत्तेने वागेल. पण आता आपल्याला असं दिसतं की हा समन्वय नाही. मी माझा एक अनुभव सांगते. मी बोरिवलीला चालले होते. ठाण्याहून बोरिवलीला जायला AC बस असते आणि ठाण्याच्या पहिल्या स्टॉपवर मी बसले. ज्या ठिकाणी बसले माझ्या शेजारच्याच सीटवरती 2 तरुण मुलं बसलेली. बहुधा ती रोज ऑफिससाठी ह्या बसने जात असावीत असं दिसलं. नाही म्हटलं तरी प्रवासात आपण आजूबाजूला आपलं लक्ष असतं, तसं माझं लक्ष होतं. ACत असणारी लोकं आहेत, AC बसने जाणारी लोकं आहेत. त्यामुळे पटापट कंडक्टरने तिकीटं दिली, सगळं तिकीटं काढून झाली. तो कंडक्टर शांतपणे जागेवर जाऊन बसला. छान सुखाचा प्रवास चालला होता. ही जी 2 मुलं शेजारी बसली त्यातला एक मुलगा दुसऱ्याला म्हणाला, अरे काहीतरी गडबड झाली रे, ह्याने 100ची नोट आपल्याला जास्त दिली. तो दुसऱ्या त्यावेळेला बस जाते गप्पा, दिली तर देऊ दे. माझं सगळं लक्ष होतं. मला ते काही बरोबर वाटलं नाही. तरुण मुलं चांगली पैसे कमावत आहेत आणि कंडक्टरची एवढी जी चूक झाली आहे, कंडक्टर कदाचित तो हिशोब करत पण असेल त्यावेळेला, त्याच्या लक्षात यायला असेल की 100 रुपये आपल्याला कमी मिळाले, परंतु त्याच्या नजरचुकीनं झालेलं होतं. त्यामुळे तो कुठल्या पॅसेंजरवर असं म्हणणार की मी तुम्हाला 100 जास्त दिले का. त्यांनी काही विचारलं नाही आणि कदाचित
आपली चूक आहे म्हणून तो स्वस्तही बसला असेल. पण या मुलांनी मात्र त्या एवढ्या 100 रुपयासाठी कंडक्टरला किती नोट परत केली नाही आणि मला काही चैन पडलं नाही. सांगायला गेलं तर स्वाभाविकच ओळख नाही, देख नाही. मी मनात विचार करतो आहे की आपण जर सांगितलं ती मुलं आपल्याला काय म्हणतील. तर मुलं म्हणतील, काकू तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला, असं काही झालंच नाही आहे असं सुद्धा ते म्हणतील की तुमचा काहीतरी गैरसमज झाला, असं काय मला 100 रुपये जास्त काय आलं नाही. त्यामुळे ते माझं म्हणण्यासारखा पुरावा ठोस काहीच नव्हता. तर मी काय सांगणार, विचार करत होते काय करावं. योगायोगाने शेवटच्या स्टॉपवर उतरताना त्या 2 मुलांच्या बरोबरच मी उतरत होते आणि मग मात्र मी डेअरिंग केलं आणि मी त्याला म्हटलं, मी एक तुम्हाला विनंती करते, आता उतरला की देवळात जा आणि ते 100ची नोट देवळात ठेवा बरं का. ते चरकली 2 मुलं. मला आठवण अशासाठी होते की आम्ही शिकलेली माणसं जेव्हा असं काहीतरी चुकीचं वागतो त्यावेळेला कसलं समन्वय, आम्ही बुद्धी आणि कर्म, जर आम्हाला देवाने बुद्धी दिली आणि तर त्या बुद्धीने आम्ही चांगलं कर्म का करायचं नाही. मग आम्हाला बुद्धी पाहिजे आणि मी कर्म होतं आम्ही चुकीचं करणार किंवा असं कसं चालेल असा विचार. पूर्वी आता आपण प्रत्येक वेळेला थोडासा देशाचा पण विचार करतो, तसं माझ्या लक्षात येतं की आपण कसे कुठे कुठे नेमके कमी पडतो. तर पूर्वी आपल्या देशामध्ये जे परकीय प्रवासी यायचे ते आपल्या देशाबद्दल काय बोलत असत. म्हणजे आता ही मुलं जर असं वागतात ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या देशाबद्दल किंवा आपल्या देशामध्ये आपल्या सगळ्यांबद्दल, आपल्या पूर्वजांबद्दल म्हणूया, बाहेरच्या लोकांचं मत काय होतं. आणि आत्ता हे जे असं दृश्य आपल्याला दिसतं तेव्हा आपल्या भारतीय समाजाबद्दल काय बोललं जाईल असा एक क्षणभर मनात विचार येतो. तर कितीतरी परकीय प्रवासी भारतामध्ये आलेले आहेत. फाहियान नावाचा एक चीनी प्रवासी, मुद्दाम काय बाहेरच्या लोकांची नावं आणि त्यांची उदाहरणं का द्यायची, तर आम्ही आमच्याबद्दल चांगलंच बोलू. पण जेव्हा बाहेरची लोक आमच्या देशात येऊन आमच्याबद्दल काही बोलतात तर ते आम्ही जास्त खरं मानलं पाहिजे. याच्यासाठी आपण विचार केला तर आपल्याला कळतं की तो हा जो चीनी प्रवासी इसवी सन 399 फाहियान नावाचा चीनी प्रवासी भारतात आला होता आणि 15 वर्ष त्या काळात त्यांनी भारत भ्रमण केलं. चीनी प्रवासी इतक्या वर्षांपूर्वी, म्हणजे आत्ता 2025, तर 399 वर्षे, इतक्या वर्षापूर्वी तो चीनी प्रवासी 15 वर्ष थोडं नाही भारतात राहिला. तेव्हा सम्राट चंद्रगुप्त राज्य करत होता. हा फाहियान आपल्या देशाबद्दल लिहितो की अत्यंत उत्तम राज्यव्यवस्था होती. सम्राट चंद्रगुप्ताचं राज्य, उत्तम राज्यव्यवस्था, इतके लोक सुखी होते, जिकडे तिकडे संपत्ती, ऐश्वर्य, भरभराट, कोणी गरीब नाहीच, कोणी दुःखी नाहीच, म्हणजे सगळे सद्गुणी लोक, सगळ्यांचं अत्यंत नीतिमान वागणं, सच्चरित्र, सगळे अगदी एकमेकांशी सहकार्य उदारतेनं वागणारे, सगळेजण ईश्वरनिष्ठ. किती ऐकायला असं बरं वाटतं ना की इतक्या वर्षापूर्वी आमच्या देशामध्ये अशा प्रकारचे. आत्ता आपण घराच्या बाहेर पडलो की आपल्याला सुरक्षिततेसाठी सारखं आपल्या स्वतःला सांभाळावं लागतं की अरे कुठल्याही सिग्नल नसताना गाडी येईल का काय, रिक्षावाला फसवून नेईल का काय, पाकिट मारलं जाईल का काय, मंगळसूत्र ओढलं जाईल का काय, अशा अनंत गोष्टींवरती आमचं अवधान आम्हाला द्यावं लागतं. आणि सम्राट चंद्रगुप्ताच्या वेळचं वर्णन आपला चीनी प्रवासी करतो आहे की असं सगळं भारतामध्ये सगळं छान होतं, असं सगळं छान दिसत होतं. प्रवासी लोकांसाठी सुद्धा सगळ्या ठिकाणी धर्मशाळा होत्या. म्हणजे हा आता बाहेरचा प्रवासी आहे त्याचीसुद्धा राहण्याची वगैरे व्यवस्था उत्तम होती. राहणं, जेवण, खाण सगळं विनामूल्य प्रवाशांनासुद्धा दिलं जात होतं. मोठमोठी रुग्णालयं होती, तिथेसुद्धा शेकडो वैद्य सेवावृत्तीनं काम करत होते. काय तो लिहितो आहे ते ऐकलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. करोना काळामध्ये काय फसवणूक झाली आणि काय काय घडलं हे आपण किती जवळून पाहिलं आहे. त्यामुळे हे सगळं वर्णन वाचताना आमच्या देशामध्ये इतकं सगळं चांगलं होतं, मग कुठे गेलं, का आमची सगळी नीतिमान असणारी माणसं अशी भ्रष्ट झाली असा प्रश्न आपल्याला पडतो. आणि इतक्या धार्मिक संस्था होत्या की या धार्मिक संस्थेमार्फत अशा सगळ्या गोष्टी आमच्या देशामध्ये घडत होत्या. कुठेही चोऱ्या होत नव्हत्या, काही मारामाऱ्या नाही, खून नाही, दंगेधोपे नाही, फसवणूक नाही, काही नाही, व्यभिचार नाही, भ्रष्टाचार नाही, काही नाही. हा फाहियान लिहितो की मी जगभर हिंडलो, म्हणजे नुसतं भारताचं तो कौतुक करत असेल, तुम्हाला जगभर मी हिंडलो, भारतवर्षा इतकं सुखी, समृद्ध आणि अत्यंत नियमबद्ध जीवन इतर कुठेच मला आढळलं नाही.
म्हणजे तुलना केली तर अन्य कुठेच अशा पद्धतीचं आचरण करणारे लोक नव्हते. इतकं भारताचं कौतुक हा फाहियान लिहितो आहे. पुढे सुद्धा आणखीन हर्षवर्धनाच्या काळामध्ये ह्युएत्संग हा एक चिनी प्रवासी आपल्या भारतामध्ये आला होता. याचंही मत अगदी ह्या फाहियानसारखंच होतं. त्यांनी पण असंच वर्णन केलं. आता हे चित्र आपल्याला परत दिसायला हवं असं स्वाभाविकच आपल्याला वाटतं. त्याच्यासाठी आपण दृढ निश्चयानं कामाला लागायला. पुन्हा आपण नीतिमत्तेचा विचार करून चांगलं आचरण ठेवणार, सर्वांनी कसून प्रयत्न करून सगळी पुढली पिढी अत्यंत नीतिमान होईल, शुद्ध स्वच्छ आचरण करेल, अशी समृद्धता आपल्या देशाला येईल. शेवटी माणसं नीतिमत्तेने वागली तर स्वाभाविकच सुबत्ता नांदेल. आज सगळं भ्रष्ट आहे, याचं कारण ते आहे की माणसं नीतिमत्ता सोडून वागताय. जसं असतं ना की मूर्तिकार असतो, तो मूर्तीचा घडवतो तेव्हा जेव्हा अखेर तो काही गोष्टी नाजूकपणावरची काढाव्या लागतात त्याला. त्याच्यावरचं जे डिझाईन आहे, मूर्ती तयार झाली की मग ते जे काही घडवणं असतं, ज्याला मूर्ती घडवणं म्हणतो आपण किंवा कोरणं म्हणतो, ते कोरण्यासाठी त्याला फार काळजीपूर्वक काम करावं लागतं. आणि तसं हे आहे की आपल्याला जर का खरंच देश घडवायचा आहे तर आम्हाला सगळ्यांना अगदी बारकाईनं लक्ष घालून काम करायला पाहिजे. आपण स्वतः सुसंस्कारित झालो की पुरेल असं नाही. आपल्या सगळ्या देशाला जर पुन्हा त्या उंचीवर आपल्याला न्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना खऱ्या अर्थानं अगदी बारकाईनं त्या मूर्तिकारासारखं सगळ्या समाजाला घडवण्यासाठी काम करायला लागेल. तर हा आपला समन्वय वगैरे आहे तो करेल. तर आता हे सगळं भगवंत म्हणतो आहे दैवी आहे, हे आपल्याला दिलेलंच आहे, बाहेरून आपल्याला आणायचं नाही, आपल्याजवळ आहेच आहे. असं सगळा जर विचार केला आहे तर आपण पण तो प्रयत्न करायला हवा असा त्याचा अर्थ. पुढला जो 5वा दैवी गुण आहे, दिसायला तर सोपाच आहे. अभयसत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थितही दानव. आणि दान शब्द नुसता सोपा नाही आहे, तर आपल्याला सहज कळणारा सुद्धा असं आपल्याला वाटेल. खरोखरच साधा सोपा विषय आणि तरी दैवी गुण त्याला म्हटलेला आहे. तर मग आपल्याजवळ जे आहे तर कोणाला नाही द्यावं असं वाटणं हा माणसाचं दैवी गुण. पशु पक्षी यांना नाही वाटत. कुत्र्याला एखादं मिळालं काही तर तो पटकन घेऊन दूर निघून जातो, दुसऱ्या कुत्र्याला देत नाही. पण माणसांनी तसं बघ, माणसाला काही मिळालं तर ते त्यांना पण द्यावं असा खरा त्याचा अर्थ. आम्ही जे देतो ते आम्हाला जे जास्ती होतं ना ते आम्ही देतो, ते की खरं म्हणजे दान नाही. आता दानाच्या व्याख्या किंवा दानाबद्दल माऊली आणखीन काय काय सांगणार आहेत आपल्याला, ते आपण पाहणारच आहोत. पण मुळात आपल्याला दानाचा विचार करायचा असेल आणि गुण म्हणून विचार करायचा असेल तर आपल्या लक्षात घ्यायला हवं की मला निकड आहेच, मला हवंच आहे, पण माझ्यासमोर असणाऱ्या व्यक्तीला माझ्यापेक्षा जास्त निकड आहे आणि म्हणून तिला देणं आणि आपण वंचित राहणं ह्याला खरं म्हणजे दान म्हणायचं. आणि तो जो दैवी गुण आहे म्हणून भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे, त्या अर्थाने आपण ह्या दान शब्दाचा विचार करायचा आहे. आपण जे दान करतो आहोत, अगदी अयोध्या मंदिर बांधताना लाख रुपये दिणारे होते ते आपण दिले, पण त्या भिडे दाम्पत्याचा आम्ही सत्कार करतो कारण त्यांनी अगदी आवश्यक 3च साड्या, अगदी लागणारीच भांडीकुंडी, एकच खोली एवढंच सवय ठेवलं आणि सगळंच सगळं देऊन टाकलं, याला दान म्हणायला हवं. त्यांची काळजी समाज घेतो असं आपल्या लक्षात येतं. या अर्थाने आपण दान शब्दाकडे बघायला हवं. उपनिषदामध्ये एक गोष्ट सांगतात. एकदा या सगळ्या विश्वाची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवाकडे देव, दानव आणि मानव हे तिघही जण गेले आणि ब्रह्मदेवाला असं म्हणाले की आमच्या हिताचा आम्हाला उपदेश कर, आमचं कल्याण कशात आहे ते आम्हाला सांग. दानवसुद्धा म्हणतात बरं का, आमचं कल्याण कशात आहे हे सांग. देव, दानव, मानव तिघही म्हणाले की तुम्ही आम्हाला असा उपदेश करा की आमच्या कल्याणाचं काहीतरी सांगा. मोठी माणसं असतात ना, ती थोडं बोलतात, कमी बोलतात. आपल्याला आपला मुद्दा पटवून द्यायला खूप बोलावं लागतं. तर खरं म्हणजे जास्त बोलायला लागणं ही काही चांगली गोष्ट नाही. ब्रह्मदेवाकडून आपण लक्षात घेतलं तर आपल्या कमी बोलण्यामध्ये आपला मुद्दा पटवून देता आला पाहिजे. ब्रह्मदेवानी तिघांनाही एकच उपदेश केला, तुमचं कल्याण कशात आहे. उपदेश काय केला? द, ओनली द, इंग्लिश द नाही, द. आता द शब्दाचा उपदेश केल्यावर शांत झाले सगळे तिघही जणो काही त्यांना अर्थ कळला. पण ब्रह्मदेवाला असं वाटलं की यांना कळला आहे का, द म्हटल्यावर यांना अर्थ कळला आहे का. म्हणून मग त्यांनी ब्रह्मदेवानी विचारलं की मी तुमच्या हिताचं सांगितलं आहे तर तुम्हाला कळलं आहे का. देवाला आधी विचारलं
की तुम्हाला काय कळलं? तर देव म्हणाले, हो आम्हाला कळलं. तुम्ही द म्हणालात याचा अर्थ आम्हाला समजला की दम करावा, म्हणजे संयम करावा. स्वर्गात राहतात सगळे देव, सगळ्या प्रकारचे सुख त्याला उपलब्ध आहे, त्यामुळे ते संयमाने सुखोपभोग करावा असं तुम्ही आम्हाला सांगितलं. ते आमच्या हिताचं आहे. मिळत आहे म्हणून काहीही कसंही वापरावं असं नाही करायचं. मला वाटतं ते स्वर्गातल्या देवांना कशाला, आज आमची घरातली मुलं बाळं जी जन्मापासून एकदम ॲशमध्ये राहत आहेत, त्यांना संयम करायला शिकवणं, याच्यासाठी द म्हणजे काय, तर संयम करा. मिळालं आहे तुम्हाला ऐश्वर्य, पण सगळं संपवून टाकू नका. दमन करा, संयम करा, असा अर्थ दचा आहे असं या ब्रह्मदेवाने सांगितलेलं. देव म्हणाले आम्हाला कळलं. मग स्वाभाविकच म्हणजे स्वर्गातल्या खा प्या मजा करा. मी ना त्या उपनिषदातली कथा वाचल्यावर मला सारखी डोळ्यासमोर आजची तरुण पिढी आपल्या घरातली मुलंच येत होती. खा प्या मजा करा. शनिवार रविवार सुट्टीचा दिवस काय करायचं, खा प्या मजा करा. या सगळ्यांना संयम शिकवणं, दमन शिकवणं, हे या ब्रह्मदेवाने उपनिषदाच्या किंवा ब्रह्मदेव दैव दानव मानव हे आपले तुमची आमची नावं घेतली तर आम्हाला आवडणार नाही, म्हणून त्यांनी आपलं दैव दानव मानव घेतले की असं जे स्वर्गीय सुख ज्यांना उपलब्ध आहे त्यांनी जरा दमाने घ्यावं, त्यांनी जरा संयमाने घ्यावं असं ब्रह्मदेव आपल्याला सांगतो आहे. मग स्वाभाविकच त्याच्यात इंद्रिय संयम आला, सगळ्या प्रकारच्या संयमाच्या गोष्टी आल्या. हा द तुमच्या हिताचा आहे असं नक्की समजा असं झालं. मग ब्रह्मदेवानी राक्षसांना असुरांना विचारलं की तुम्हाला अर्थ कळला का, मी द म्हटलं याचा. तर राक्षस म्हणाले, हो आम्हाला पण अर्थ कळला, तुमचा उपदेश आमच्या हिताचा, तुम्ही द म्हणा तो आम्हाला कळला आहे. तुम्ही आम्हाला सांगितलं द म्हणजे दया करा. आम्ही फार दुष्टपणाने वागलो आहे, आम्ही वाईट सगळ्यांशी हे करतो आहे, तर हे असं करणं बरोबर नाही, तर आम्ही दया करावी अशा प्रकारचा उपदेश तुम्ही आम्हाला केला आहे. आमचं कल्याण त्याच्यात आहे, आम्ही फार क्रूरपणानं दुष्टपणानं वागतो आहे. तर असुरांना पण आपली चूक लक्षात आली आणि ब्रह्मदेवाने केलेला उपदेश त्यांना कळला. मग मानवाला विचारलं की तुला कळलं का बाबा द म्हणजे काय. तर मानवाने पण सांगितलं की हो आम्हाला कळलं आणि त्याचा अर्थ काय. तर मानव म्हणाले की जे आहे त्याच्यातलं दान करा असा उपदेश तुम्ही आम्हाला देत आहे. ब्रह्मदेव म्हणाले अगदी बरोबर आहे माणसा, तुझी ना संग्रह करण्याची वृत्ती वाढली आहे, त्यामुळे तुला मी तुझ्या कल्याणाचा मार्ग सांगतो आहे की संग्रह करू नको, दान कर, दुसऱ्याला देऊन टाक. हे केलंच तर ते हिताचं आहे. असं उपनिषदामध्ये तुमच्या आमच्यासाठी. आता आपण नेहमीच म्हणतो की देव दानव मानव असे शब्द असले तरी सज्जन म्हणजे देव म्हणूया, दुर्जन म्हणजे दुष्ट राक्षस म्हणूया, म्हणजे वाईट लोक म्हणूया, म्हणजे आपल्यामधलेच हे 3 प्रकार आहेत असं समजून हा ब्रह्मदेव जणू की तुम्हा आम्हालाच हा उपदेश करतो आहे असं आपल्याला काय. किंवा आणखीन सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर आपले 3 प्रकार असतात, सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. तर सत्वगुणी माणसाला ब्रह्मदेवाने उपदेश केला आहे की तू काय कर तर थोडं दमाने घे, संयमाने वाग. आणि रजोगुणी माणसाला म्हणजे मानवाला यांनी उपदेश केला की तू दान कर. आणि तमोगुणी राक्षसाला ब्रह्मदेवाने सांगितलं की तू दया करायला शिक, याच्यात तुझं कल्याण आहे, याच्यात तुझं हित आहे. गोष्टीवर आपल्याला लक्षात येईल. दानाच्या महत्त्वाच्या ओळी आपण घेणार आहोत. आपण थोडंसं समजून घेऊया. माऊलींची ओवी आहे 85 वाली. दान का आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी झाली आहे आर्ताते न वंसणे जे का. माऊली असं म्हणतात की आता देह वाचा चित्ते म्हणजे आपण काया वाचा मन म्हणतो तसं आपण जे दान करायचं ते काया वाचा मनाने करायचं. आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते ते दान करायचं. तर कुणा बरं वैरी झाली आई अर्थात आहे, अगदी शत्रू जरी असला, वैरी जरी असला आणि तो अडलेला असला, शत्रू आहे पण अर्थात आहे तो अडला आहे, तर न वंसडे जे का, तर त्यालासुद्धा मदत करावी, त्यालाही विन्मुख पाठवू नये, त्यालाही द्यावं. आता हे जरा टोकाचंच झालं. शत्रू आहे, अडचणीत सापडला आहे. आत्ता आपल्याला अशी स्थिती आहे की शत्रू आहे, अडचणीत सापडला आहे. कुठे गेला होता कर्णा तुझा तेव्हा, युद्धाचे नियम आत्ता शिकवतोय. राधासुद्धा तुझा धर्म तेव्हा कुठे गेला होता असं भगवंतांनी सांगितलंच आहे. त्यामुळे आपण तो विचार करायला हवा. पण माऊली आपल्याला याच्यात सांगतायत, टोकाचं सांगून ठेवतात की आपण कसं आचरण करायचं ते आपण ठरवायचं. पण माऊली सांगतायत की अगदी शत्रू जरी असला आणि तो आर्त आहे, तो आत्ता व्याकुळ झाला आहे, तर त्याला द्या. तर आपण अगदी काही
शब्दशः याचा अर्थ घ्यायला नको, पण निदान पशु पक्षी जीव जंतू यांच्यासाठी अर्थ ते नाही तर आपल्याजवळ जे आहे ते त्यांना द्यावं अशा प्रकारचा विचार. पत्र पुष्प छाया फळ मूळ धनंजया वाटेचा न चुके आणि या वृक्ष जैसा. उदाहरण लगेच वृक्षाचं दिलं आहे. वृक्ष काय करतो, त्याच्याजवळ असणारं फळं फुलं सावली सगळ्या ज्या गोष्टी आहेत, खरं तर काय अगदी त्याच्या मुळ्यासुद्धा अगदी खोडसुद्धा त्याचं सगळंच्या सगळं तो काही लपवून ठेवत नाही, स्वतःसाठी काही ठेवत नाही. तो सगळंच्या सगळं तुमच्या आमच्यासाठी उपयोगात आणेल असं पाहतो. हे तर आपल्याला उदाहरण सगळ्यांना मान्य होणारच आहे. आपण समज करतो वृक्ष कशालाही विरोध करत नाही. अगदी कुऱ्हाडीचा घाव घालणाऱ्याला सुद्धा तो फळं देतो, दगड मारणाऱ्याला सुद्धा तो फळं देतो आहे. तर असं वृक्षासारखं असावं. तैसे मनवनी धनधान्य तरी विद्यमान आल्या अवसरी श्रांताची मनोहारी उपयोगा जाणावी. तसंच आहे अगदी मनापासून, मनवनी म्हणजे मनापासून, धनधान्यवरी धनधान्य सगळं संपत्तीपर्यंत सगळं काय करावं, विद्यमाने आल्या अवसरी म्हणजे जो काही प्रसंग येईल त्याप्रमाणे हवं ते देऊन टाकावं. खरोखरच त्याच्या इच्छेप्रमाणे आपण शक्य होईल तेवढं त्याचं समाधान करावं. मला एक करोना काळातला प्रसंग आठवतो आहे. एका कातकरी वस्तीवरती आपल्याला सगळ्यांना माहिती की त्यावेळेला सरकारी माध्यमातून धान्य देण्याची ही सुरुवात झालेली होती. तर आपले काही स्वयंसेवक त्या कातकरी वस्तीवरती धान्य द्यायला गेले होते आणि हे सरकारी माध्यमातून होतं. तर ज्यांच्याजवळ ते काय लाल कार्ड वगैरे काय होतं ते कार्ड दाखवायचं आणि त्यांना हे द्यायचं. असं धान्य वाटप आपली मुलं करत होती. हे धान्य घेऊन जाण्यासाठी एक टेम्पोवाला होता. आता टेम्पोवाल्याचा तो व्यवसाय आहे म्हणून तो टेम्पोवाला आला होता, पण त्यांनी हे सगळं पाहिलं आणि लक्षात असं आलं की त्या वस्तीवरची सगळी मंडळी जमा झाली आणि त्यातल्या एक 4-5 लोकांकडे ते कार्ड नव्हतं आणि कार्ड नव्हतं त्यामुळे त्यांना हे धान्य मिळालं नाही. अडचणीत आहे तर सगळी मंडळी, खरोखरच खायला अन्न नाही आहे असं असतानासुद्धा ज्या काही 50 लोकांमधली 5 लोकं अशी कार्ड नसल्यामुळे वंचित राहिली, त्या 45 लोकांनी आपल्यातला हिस्सा काढून त्यांना दिला. हे ह्या टेम्पोवाल्या ड्रायव्हरनी पाहिलं आणि तो जेव्हा आपल्या वस्तीवर आला आणि त्यांनी सांगितलं आपल्या वस्तीवर सुद्धा अशा प्रकारचं गव्हर्नमेंटचं धान्य द्यायला लोक येतात आणि आपल्याकडे सुद्धा असं घडतं, त्यांच्याकडून आपण ही गोष्ट घेऊया आणि असा कोणी कार्डधारक आपल्याकडे असेल की त्याच्याजवळ कार्ड नाही तर त्याला वंचित नको ठेवूया. याला म्हणायचं दान. असं काही नाही की ते आपल्याकडे खूप काही असलंच पाहिजे तरच आपण देऊ शकतो. असा विचार असणं ही सुद्धा सगळी दानामधली कल्पना आहे. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की ते जो गरजू आहे, जो खरंच ज्याला हवं आहे त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला समाधान मिळेल अशा प्रकारचं द्यावं. तया नाव जाण दान जे मोक्ष निधानांचे अंजन हे असो ऐक चिन्ह दमाचे ते. आणि अखेरच्या ओळीवर आता पुढल्या दमाचं लक्षण सांगायचं आहे. तत्पूर्वी माऊली आपल्याला सांगतात की असं म्हणतात, दान कशाला म्हणतात तर मोक्षरूपी ठेवा दृष्टीस पडण्याचं ते अंजन आहे म्हणून त्याला इतकं महत्त्व दिलेलं आहे. फार काही उभ्या दानासाठी दिल्या नाही आहेत पण दानाचं महत्त्व वृक्षाच्या किंवा या गोष्टीवर आपल्याला सहज कळेल असं आहे. दमाचा विचार आपण पुढल्या वेळेला करू. आज इथेच थांबूया. धन्यवाद.